इकडे मुंबई गोवा महामार्गावरती रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या कशिडी बोगद्यामध्ये अपघात झाले। ऑइलचा आणि चिखलाचा थर साचल्यामुळे 10 ते 15 अपघात त्या ठिकाणी झालेले आहेत, तर अनेक प्रवासी जखमी झालेले आहेत। अपघातानंतर संबंधित ठेकेदाराने तात्काळ उपाययोजना करण्यास सुरुवात केलेली आहे। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी। कशिडी बोगद्यामध्ये आज सकाळी 2 एसटी बसचा अपघात झाला होता। दुचाकीद्वार इथे स्लिप झाल्यामुळे सलग 2 ज्या गाड्या आहेत त्या गाड्या एकमेकांवरती आपटल्या होत्या आणि त्याच्यामुळे थोडक्यात प्रवासी बचवले होते। त्यामुळे या ठिकाणी आता सध्या पाहायला गेलं तर कशिडी बोगद्यामध्ये जो मातीचा थर साचलेला आहे तो मातीचा थर काढण्याचं काम युद्धपातळीवरती सुरू करण्यात आलेलं आहे। याचं कारण असं आहे की सकाळपासून या संपूर्ण बोगद्याच्या परिसरामध्ये दुचाकीस्वार जे आहेत ते कमीत कमी 15 ते 20 दुचाकीस्वार या ठिकाणी घसरून पडले होते आणि त्यांना दुखापत झाली होती। आणि या सगळ्याची दखल घेत हायवे प्रशासनाने तात्काळ या ठिकाणी उपाययोजना केल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर मागील 3 तासापासून संपूर्ण बोगद्यामध्ये अशाच पद्धतीचा चिखलाचा जो थर साचलेला आहे तो थर बाजूला काढण्याचं काम सुरू आहे, जेणेकरून मुंबईतून जे येणारे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक आहे किंवा दुचाकीस्वार आहेत यांचा कुठलाही अपघात होऊ नये आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी आता प्रशासनाकडून मोठ्या युद्धपातळीवरती काम सुरू आहे। स्वप्नील घाट, एबीपी माझा, खेड, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।